नमस्कार, मी प्रमिला. माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. लेस आणि काठाचा वापर करून सुंदर असा पॅचचा डिझाईन आज बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर उंची आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी 14 होती. 1 इंच मिळून 15, घडी 9ची आहे, 1.5 इंच मिळून 10.5, मुंडा घेतलेला आहे पावणे 6 इंचाचा, शोल्डर आहे 2.5 आणि पावणे 6 इंच. इथे तुम्ही 5.5 इंच पण घेऊ शकता. त्यानंतर मागील गळा, आता काठाच्या जेवढा काठ आहे तेवढंच काठ या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर काठ बघूया. गळा 9 9.5चा जरी घेतला तरी चालेल, पण काठ जेवढं पाहिजे तेवढं आपण लावणार आहोत. तर खून करून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल काठ किती पाहिजे आणि गळा किती जाईल. तर 9.5चा गळा या ठिकाणी आपला आलेला आहे. जेवढा काठ आहे तेवढंच काठ घेतलेला आहे. चौकोन करायचंय. खूप सोपी पद्धत आहे, कमी वेळेत होणार आहे. फक्त जी लाईन आहे ती खाली सरळ घ्यायची आहे. चौकोन गळ्याची जी लाईन आहे ती सरळ खाली घेतली आणि सरळ मध्ये कट करायचंय. कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे. कमी वेळेत ही पॅचची डिझाईन बनते, सुंदरही दिसते. तर पार्ट साईडला झाली. आता जो मधला पॅच आहे तो आपल्याला काठाचा बनवायचा आहे. तर काठावर आपल्याला अस्तर लागणार आहे आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर. तर जेवढा आपल्याला काठ आहे तेवढा कॅनव्हास पेपर या ठिकाणी घेतलेला आहे. आता जो मधला पॅच आहे तो तसंच ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला शिवल्यानंतर तो तेवढंच लावता येईल अशा पद्धतीने. आता पार्ट साईडला करूया, म्हणजे समोरासमोर पार्ट ठेवून घ्यायचे, त्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि शिलाई करायची. दोन्ही पार्टला आपण शिलाई करून घ्यायची. तर साधारणतः अर्धा इंचाची शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर थोडीशी तिरकी कातर, अस्तर समोर करून त्यावरती पुन्हा द्यायची आहे दाबटीप. दाबटीप आपण अशासाठी देतो की फिनिशिंग छान येते आणि गोट पाइपिंग लावण्याची गरज येत नाही, कॅनव्हास पेपर पण लावण्याची गरज येत नाही. आतमध्ये घ्यायचे पूर्ण, त्यावरती पुन्हा शिलाई करायची. पूर्ण प्लेन कपडा करायचा आहे. मुंड्याला पण शिलाई अस्तरनुसार या ठिकाणी आपली शिलाई आली पाहिजे. आणि जो बाकीचा कपडा आहे ब्लाउज पीसचा, जर कमी जास्त होत असेल तर तो कट करायचा आहे. आता साधारणतः 3.5 इंचाचा टक्स या ठिकाणी मी घेतलेला आहे. गळ्यापासून, म्हणजे जो आकार आहे त्याच्यापासून 2 ते 2.5 इंच जरी ठेवले तरी चालेल. समोर दुसरा पार्ट आहे, त्यालाही शिलाई करून घ्यायची. सेम आपण जशी आता केली तशीच शिलाई ह्या पार्टला पण करायची. त्यानंतर पुन्हा तिरकी कातर, समोर अस्तर घ्यायचंय. कधी कधी काय होतं, काठ कमी येतो आणि खूप प्रॉब्लेम येतो कशी डिझाईन टाकायची किंवा काय सुचत नाही. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. फक्त चौकोन गळा केला, ती लाईन फक्त खाली घेतली आणि पुन्हा शिलाई करून घ्यायची आणि मधोमध काठ जोडायचे. कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे. खास व्हिडिओ तुमच्यासाठी होता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचं विसरू नका. आणि माझ्या अशाच टॉप शिलाई क्लासच्या नवनवीन आणि सोपे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करत चला. अस्तर आहे त्यानुसारच ब्लाउजचा आपला खालचा कपडा ठेवायचा आहे आणि बाकीचा जो आहे थोडासा कमी जास्त होतो तर तो आपल्याला कट करायचा आहे. आता टक्स साधारणतः या ठिकाणी 3.5 इंचाचाच, म्हणजे ज्या पार्टला आपण पहिला दिलाय तेवढंच इकडे पण देऊन घ्यायचंय, म्हणजे एकसारखाच टक्स आपल्या या ठिकाणी येईल. आता दोन्ही पार्ट आपले झालेले आहे. जो काठ आपण ठेवला होता
पॅच घ्यायचा आहे. सुंदर असा चौकोन गळा पण तयार झाला, कमी वेळेत पण बनला, पॅचची डिझाईन पण तयार झाली. नक्की ट्राय करा, खूप सुंदर आहे, सोपा पण आहे, कोणत्याही साडीसाठी ट्राय करू शकता. आता या ठिकाणी तुम्ही गोल्डनची लेस पण लावू शकता कडेला. तर मी या ठिकाणी जो साडीचा कलर पण एकच आला होता आणि ब्लाउज पीसचा कलर पण एकच आला होता, तर त्याच कलरची लेस या ठिकाणी मी वापरलेली आहे. तुम्हाला जर वेगळी कलरची लेस वापरायची असेल किंवा तुमच्याजवळ वेगळा कलर असेल तर तुम्ही ती लेस वापरू शकता, किंवा नसेल तर गोल्डन कलरची वापरली मध्ये पूर्ण कपडा केलाय. एक लाईन मध्ये ही शिलाई करायची आहे. थोडीशी तिरकी कातर, दुमट आणि छान फिनिशिंग येते म्हणून तिरकी कातर द्यायची असते. आता आतमध्ये घेऊन आपल्याला हे दुमडायचं आहे आणि फक्त गोट जसं देतो तसं करायचंय. थोडंसं कपडा कट करून घ्यायचंय. फक्त गोट टाईप या ठिकाणी आपला दिसला पाहिजे हा कपडा, बस एवढंच ठेवायचा. शिलाई करायची. सुंदर असा चौकोन गळ्यावरचा पॅचचा डिझाईन तयार आहे. कमी वेळेत आकर्षक डिझाईन दिसते, कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता. सुंदर असा गळा आपला चौकोनचा तयार आहे पॅचचा. नक्की ट्राय करा आणि कमेंट करायचे विसरू नका. थँक्यू सो मच माझा हा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशाच व्हिडिओ बघत चला, लाईक करत चला, सबस्क्राईब करायचं विसरू नका, शेअर करत चला. सुंदर असा गळा आपला तयार आहे, बघू शकता. पॅच पण छान दिसतोय, कमी वेळेत पण झालाय. नक्की ट्राय करा.